नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। आता आपण आहोत पालघर बस डेपोमध्ये। आपल्या लक्षात येईल, हे जे पाणी आपण बघतोय हे पावसाचं पाणी नसून इथे एक जुनी पाईपलाईन जी आहे ती फुटलेली आहे। ही पाईपलाईन फुटली असल्या कारणाने हे पाणी इथे जमा झालेलं आहे। नगर परिषदेला बस डेपोने तक्रार केलेली होती, मात्र त्याच्यावर काहीही उपाययोजना अजूनही झालेली नाही आहे। साधारण या ठिकाणी हा पॉईंट आहे, इथून हे पाणी जे आहे ते वाहत आहे। आपल्या लक्षात येईल, हा नेमका जो पॉईंट आहे या पॉईंटवरच ही पाईपलाईन फुटलेली आहे। या संदर्भातली तक्रार आपल्याकडे आल्यानंतर आपण बस डेपोचे व्यवस्थापक मॅनेजर जे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। चर्चेअंती आपल्याला समजणार आहे नेमका काय प्रॉब्लेम आहे, का हे काम अपूर्ण आहे आणि काय वर अजूनही कसलीही तक्रार दाखल झालेली नाही आहे। तदनंतर आणखी दुसरा मुद्दा असा आहे की आपण बघू शकतो बस डेपोला संपूर्ण घाणीचे साम्राज्य जे आहे त्या घाणीच्या साम्राज्याने व्यापलेलं आहे बस डेपो। आपल्या लक्षात येईल, हे बघू शकतो आपण, इथे प्लॅस्टिकच्या खाली बॉटल ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत। हे पिण्याचं पाणी आहे, पिण्याच्या पाण्याची ही स्थिती आहे, आपल्या लक्षात येईल, आपण बघू शकता। पालघर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि अशा पद्धतीची व्यवस्था असणं हे अतिशय लाजिरवाणी बाब आहे। आपल्या लक्षात येईल, आपण सध्या पालघर बस डेपोमध्ये आहोत। वारंवार तक्रार करूनही बस डेपो याकडे शिताफीने दुर्लक्ष करते अशी प्रवाशांची तक्रार आहे। इथे जेव्हा बस थांबते तेव्हा बस जी या ठिकाणी थांबते त्याच्यानंतर याच पाण्यामध्ये प्रवाशांना उतरावं लागतं नाईलाजाने। याआधीही मशालच्या माध्यमातून अनेक तक्रारी आपण मांडलेल्या आहेत, पण अजूनही कसलीही दखल घेतली गेलेली नाही आहे। आज आपण व्यवस्थापकांशी थोडी चर्चा करणार आहोत, नेमकं काय उत्तर मिळतं आहे पाहूयात। सदर तक्रारी संदर्भात बस व्यवस्थापकांशी बोलल्यानंतर व्यवस्थापकांनी असं उत्तर दिलेलं आहे की आम्ही अशी कुणालाही याबद्दल प्रतिक्रिया देऊ शकत नाही ऑफिशियली, आणि हे जे काम आहे ते येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होणार आहे। पाईपलाईनचं अर्धकाम झालेलं आहे आणि उर्वरित काम येत्या 2-3 दिवसामध्ये होणार असल्याचंही व्यवस्थापकांनी सांगितलेलं आहे। याचाच अर्थ व्यवस्थापक या गोष्टीकडे शिताफीने दुर्लक्ष करतायत की आणखी काही कारण आहे हे आपल्याला कळणार आहे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा।